आणि खासदार साहेबांसहित मंचावरील सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। खरं म्हणजे या निमित्ताने माझ्यासमोर एक पेच प्रसंग निर्माण झाला आहे, कारण सुमित भाऊंनी, दादारावांनी, खासदार साहेबांनी शेवटी तला जोडून मंत्री महोदयांनी इतक्या मागण्या केलेल्या आहेत की आता या सगळ्या मागण्या जर मान्य करायच्या तर बाकी आमदार म्हणतील सगळं तुम्ही इथेच देता का, आणि नाही केल्या तर सुमित भाऊंनी इतकी शेरोशायरी केलेली आहे की माझ्या भाषणानंतर ते म्हणतील वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए, वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए और दिए में जो तेल था सर को लगा के चले गए। त्यामुळे आता काही ना काही तर मला करावंच लागेल हे माझ्या लक्षात आलेलं आहे। आणि हे लोक एवढे हुशार आहेत, यांना माहिती आहे आधीच तोफ मागायची म्हणजे बंदूक तरी मिळतेच। पण ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की सातत्याने वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं काम या ठिकाणी होत आहे। आणि मी सुमितचं विशेषतः अभिनंदन करेन की पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर सातत्याने आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे याकरताची जी त्यांची तळमळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। आणि म्हणून त्यांनी इथे येण्यापूर्वी म्हणजे मागणी इथे करायची त्याच्या आधी सर्व कागदी कारवाई पूर्ण करून ठेवली आहे। आता मला भीती एवढीच आहे की पुढच्यास माझी सही पण ते करून टाकतील आणि त्याला मान्यता घेतील, असं करू नका। सही करता मात्र माझ्याकरता आपण या ठिकाणी थोडी वाट पहा आणि मी आपल्याला विश्वास देतो की निश्चितपणे ज्या काही आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी कामं आपण जी सांगितली, विशेषतः आपण जी उपसा सिंचन योजना या ठिकाणी सांगितलेली आहे, मी आजच आपल्याला आश्वासित करतो की त्याकरता पाणी उपलब्धतेचा जो प्रश्न होता तुम्ही ती फाईल माझ्यापर्यंत पोहोचवली होती, त्याच्यावर मात्र मी सही करून आलेलो आहे। त्यामुळे त्याकरता आपण आता पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यातनं ही जी आपली उपसा सिंचन योजना आहे वाढवण पिंपळखुटा या योजनेला आता पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे मान्यता देऊ आणि ती योजना पूर्ण करून तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचं काम ते आपण करणार आहोत। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपला वर्धा जिल्हा जो आहे या वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्याही आपल्या मी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आणि आज समृद्धी महामार्गामुळे वर्धा जिल्हा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा झालेला आहे। आता शक्तीपीठ महामार्ग देखील या ठिकाणून सुरू होणार आहे आणि या 2